सध्या तुमची किती टक्के डिलिव्हरी ऑन टाइम होते? पुढच्या 4 भागात आपण एक दुष्ट चक्र कसे सुरू होते आणि त्यामध्ये आपला कारखाना कसा अडकतो ते पाहू. आपल्याला उशिरा डिलिव्हरीची नेमकी किती किंमत मोजावी लागते? नेमका किती लॉस होतो? डिस्पॅच चुकल्याची खरी किंमत. 1. एक्सपेडिटिंग कॉस्ट. यात ओव्हरटाईम, स्पेशल हँडलिंग, प्रायोरिटी ट्रान्सपोर्ट यांचे वाढलेले खर्च. 2. अपॉर्च्युनिटी कॉस्ट. एका मशीनचा वेळ जो वेळापत्रकाप्रमाणे एका ठरलेल्या ऑर्डरला वापरायचा होता, तो चुकीच्या ऑर्डरला वापरला गेला. 3. रिलेशनशिप कॉस्ट. समोरच्या पार्टीचा गमावलेला विश्वास आणि त्यामुळे पुढच्या ऑर्डर्सच्या निगोशिएशनच्या वेळी होणारा त्रास किंवा हातून गेलेली ती ऑर्डर. 4. इंटरनल केऑस कॉस्ट. ऑर्डर कशीही करून पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या ऐनवेळच्या बैठका, फोनाफोनी, त्यामुळे बाकीच्या ऑर्डर्सचे पूर्णपणे कोलमडलेले वेळापत्रक आणि त्यामुळे झालेले अतिशय तणावाचे वातावरण. तसे बघायला गेले तर लेट डिस्पॅचची खरी किंमत ही वर दिसणाऱ्या खर्चाच्या 3 ते 5 पट असते. आपल्या बफर मॅनेजमेंट सिस्टीमने 100% टाळता येतं. जर टाइम बफरने कन्स्टंट व्यवस्थित सांभाळला गेला तर डिस्पॅच डेट चुकायची शक्यता खूप कमी होते. कन्स्टंट बफरला प्रॉब्लेम येऊ लागला म्हणजे आपल्याला अर्ली वॉर्निंग्स मिळतात. येणारा प्रॉब्लेम हाताशी वेळ असताना लक्षात आल्यामुळे त्यावर काम करायला वेळ मिळतो आणि तोपर्यंत आपला कन्स्टंट सुरूच असल्यामुळे प्रोडक्शनचे टार्गेट हुकत नाही. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर.